कोणता आपल्या इथला श्राद्ध कधीचा आहे? उद्याचा आहे ना? हो आई, उद्याचाच आहे. तर मग आज वावरात जाऊ नको तू? तयारी बियारी करावी लागेल ना श्राद्धाची. झाड झूड सारवण बिरवण अजून भाजीपाला वगैरे आणावा लागेल ना. पण आई आजच्या दिवसाची निंदा आहे ना ताईच्या. हो ते आजच्या नाही तर चालली जाते म्हणत होती आजच्या दिवस. बापा काही समजते का नाही कोणता? उद्याचा श्राद्ध आहे ना, कधी कामं करशील तर तू दळण बिडण सगळं तसाच आहे पडला. आता बसल्या बसल्या गहू बिहू वेचू शकतो मी. पाकड पुकड करून देशील तर. तांदूळ वेचायचे आहेत ना म्हणते, वावरात जातो म्हणते. काही समजत नाही तुझ्या आई. हो आई, म्हणून तर राहिल्या बरोबर तुम्ही. सांगून दे जाऊन नाही जमत ताई म्हणून. माहित नव्हतं का तुला उद्याचा श्राद्ध आहे म्हणून? नाही आई, माहित नव्हता. आता सकाळी ना हे गुड्डीचे बाबा विचारायला बसले की आपल्या इथलं श्राद्ध कधीचं आहे म्हणून. तर मी म्हटली माहित नाही, कॅलेंडर पहा. कॅलेंडर मध्ये पाहिलं तर पाहतात तर उद्याचा श्राद्ध आहे. नाही तर कालच ताईला सांगितली असती मी का माझ्या नाही जमणार म्हणून. ते सूर्यकांत ताई पण नाही येणार आहे. सूर्यकांत ताईनं सांगितलं कालच की मी उद्या नाही येईन म्हणून. कुठे चालले तर सूर्यकांत? त्यांच्या नंदीच्या घरी आहे म्हणतात ना श्राद्ध, तर ते आज चालल्या. उद्या येणार आहे का नाही तर मग माहित नाही आई, मी विचारले नाही. मग कशी करून राहिली? जाऊन सांगून दे ना आपल्या बहिणीला. पाय बाबा तू मग कधी करशील? दळण बिडण सगळं तुलाच आणावं लागेल. रमेश तर काही चक्कीवर जात नाही. हो आई, आज जाईन मी निंदायला. तर हे घरची कामं केव्हा होतील. नाही ताईला जाऊन सांगून देते उद्याचा श्राद्ध आहे तर आज काही मी येत नाही म्हणून. हो तशीच तर म्हणतो. हा वहिनी, बापा सूर्यकांत ताई तुम्ही तर गावी जाणार होते ना? हो जाते ना, जाते गावी जाते. नाही तयारी बियारी काही व्हायचीच आहे की नाही? आताच कामं गिमं झाले, आता फक्त तयारी वगैरे करायची राहिली. तयारी करतो ना जातो. मावशी कशी आहे तब्येत? माझ्या पोरीला वेळ नाही भेटत बाबा. मावशीची मुलाखत करीन का काही नाही. हो मावशी वेळच नाही भेटत का करते. आता कपडे जास्त नव्हते म्हणून निंदण काढायला गेली. मग कपडे राहिले का फुरसत नाही भेटत. कोणाजवळ 5 मिनिट बसायची ना उठायची. हो पण माझी मावशी आहे का मेली पायासाठी तर थोडासा यायला पाहिजे ना. का मावशी मरायच्या गोष्टी करते. अजून 10-15 वर्ष काही नाही होत. का माहित आता 10 वर्ष टिकतो का 15 वर्ष टिकतो तर. सूर्यकांत उद्या येशील ना तू? हो येईन ना उद्या. का मावशी? तुझ्या मावसाजीचं श्राद्ध आहे ना उद्या. अरे हो उद्याच आहे ना. बापा वहिनीने तर काल काहीच नाही सांगितलं ना. तिलाही माहित नव्हता, आज सकाळी माहित झाला तिलाही. आता मी म्हणलं माहित असेल बापा म्हणून मी काही सांगितली नाही. वहिनी मग जात नाही का तुम्ही वावरामध्ये? आता उद्याच्या श्राद्ध आहे तर घरी कामं बिमं करावं लागतील ना. हो ना ताई, आता तोच विचार आहे. जाऊन सांगतो म्हणलं ताईला का आम्ही नाही येत म्हणून आज. वहिनी रात्री मंटू इकडे येईल जेवण करायला आणि घरी एकटा भीती वाटते म्हणते तर इकडेच झोपेल. हो ठीक आहे ना, पाठवून द्याल. हो त्याला म्हणली जाशील म्हटली मावशीच्या इथं. तर म्हणते मी नाही जात म्हणते, तू जाऊन पहिले सांग म्हणते तेव्हा जाईन म्हणते. असा नाही तर त्याला आम्ही जेवण घेऊन दिलाच नसता बयाकोटच्या नाही तर. म्हणून मी सांगायसाठी आली. तर सायंकाळी येईल नाही तर थोडासा फोन लावून घ्याल वहिनी. हो आता सांगितलं ना तर जेवण करतील इकडेच आणि झोपतील. ताई मग उद्या थोडा लवकर याल. हो येईन 11 वाजेपर्यंत येऊन जाईन. हो इकडेच याल मग. बोलवायची वाट नको पाहत. नाही पाहत, कशाला वाट पाहिन. येईन इकडेच येईन. घरी जायचीच नाही ना. आपली बॅग बुक धरून इकडेच येऊन जाईन. पाहुणे म्हणून इथं रात्रभर मुक्काम. हो बाबा तुमच्या भावाच्या घर आहे, मुक्काम करायला तर काय झालं. हो उद्या इथंच मुक्काम करतो मी. चला ठीक आहे वहिनी मावशी, जातो मी. उशीर होते, अजून साडी गिडी बदलावं लागेल. आई मी पण येऊन जाते ताईला सांगून. हो जा येऊन जा. हट बापा, काल पाऊस आला ना, नुकसानच झाला. 1 तास खोपडीमध्ये थांबावं लागला. पहिलेच म्हणलो मी घरी चला म्हणून, तर ऐकलं नाही. मग का अर्धा तास फक्त निंदन केलं, मग सुट्टीचीच वेळ झाली. हो फालतू मध्येच ओला झाला. मग पाऊस तर नाही आला पण धान ओला होता ना, तर सगळा माणूस ओला झाला. आता आज सूर्यकांत ताई नाही येऊ म्हणते. सकाळ झाला असता तर निंदा आज. होईल ना, त्या वरच्या बांध्यामध्ये जास्त कचरा आहे नाही. एक काम करा ना, दुर्गाच्या इथे थोडंसं जाऊन पहा बरं. काल रजनी म्हणत होती तब्येत आराम आहे म्हणे, विचारून पाहाल म्हणे येते का. तर थोडासे जा बरं, विचारून या बरं. कशाला शांता, होते ना 4 जणी आणा तुम्ही. लवकर होईल तर मग गवत बिवत घेऊन होऊन जाईल. ठीक आहे बापा, विचारतो. भाऊजी ताई कुठे आहे ना, मागे आहे. बापा कोणतं कामही होऊन गेले तुझे? नाही ताई व्हायचेच आहेत ना. ताई बाहेर तर मनमाना कपडे वाळू टाकले ना. बापा का करते कोणता, काल बाहेर कपडे वाळू टाकली होती. तर पाऊस आला तर सोनून काढायला पाहिजे ना. घरी होता सोनू, मस्त झोपला होता. माहितच नाही म्हणते पाऊस आला तर म्हणते. थोड्या वेळाच्या नंतर उठला असेल, सगळे कपडे ओले होऊन गेले होते, मग काढलं. असं काम आहे पोराचा. पाऊसही एका वेळेस आला ना. आमच्या इथले आई तर म्हणत होते काढता मीच ओली होऊन गेलो म्हणत होते. थोडासे काळा होते चला. हो आपल्या रस्त बांधीमधून निघतपर्यंत आपण ओले झालो. पण का नाही, सूर्यकांताची छास येत होती मला. मस्त मजा घेत होती, ते नाचतच होती बाबा.
ते सूर्यकांताताई तसाच करतात. कधी कधी त्यांचा मूड बदलत राहते. आई पण असा भीतीच वाटत होती की ते गर्जन वगैरे होता, असं वाटत होता बेकार थांबलं वावरामध्ये. हो आई म्हणतात गावात तेवढा नव्हता म्हणतात, पाऊसही ना गर्जन वगैरे तेवढा नव्हता म्हणतात. थोडा वेळ आला खरा सुरुवातीला 5-10 मिनिट, मग लवकरच कमी झाला. तिकडे त्या वावरामध्ये बापा चांगला अर्धा पाऊण तास जोरात पाऊस आला. हो आताचा पाऊस ना जिकडे पडला तिकडेच पडते. पाऊस येते ते येते, येऊ आला तर पाऊस. पण ना ह्या विजा खूप कराडतात बापा. कुठं गेली होती तर कोणता तू? कुठं नाही ताई तुझ्याकडे चाली काहून ना? काही पैसे पाहिजेत का? नाही पैसे वगैरे नाही पाहिजेत ताई. माझ्या ना लक्षातच नव्हता आमच्या इथं उद्या श्राद्ध आहे म्हणून. उद्याच आहे का श्राद्ध? हो कॅलेंडर मध्ये पाहिला तर उद्याचं श्राद्ध आहे. 11वीचं राहते ना श्राद्ध तुमच्या इथं? हो तर उद्याच आहे ना 11वीचं श्राद्ध. तर ताई मग आज मी काही वावरात येत नाही, कामं बिमा आहेत करायचे. श्राद्धाची तयारी करावं लागेल ना. हो आता उद्याच्या श्राद्ध आहे म्हणल्यावर तर तयारी तर करावं लागेल. हो ना ताई, दळण बिळण तसाच आहे. झाडझूड करावं लागेल, चुन्याचा सारवा लागेल आणि अजून भाजीपाला आणायचा आहे, किराणा बिराणा आहे. हो समजते ना, मला समजते. आता उद्याच्या श्राद्ध आहे तर आज तर तयारी करावंच लागेल. हो तर म्हटली जाऊन सांगतो ताईला. पण ताई उद्या स्वयंपाकाला येशील? नाही तर म्हणशील माझा निंदा आहे, मी निंदन करायला जातो म्हणशील. नाही हो आजच आता संपव करतो. आज आता जेवढा होते तेवढा, उद्या कोण नाही जात. आता हे तुझे भाऊजी गेले, त्या दुर्गाकडे पाठवली मी, म्हणलं जाऊन पहा म्हणलं येते का. तर ते येईल तर मग चांगलाच होऊन जाते मग आज निंदा. हो तोच म्हटलं बापा उद्या स्वयंपाकाला येशील ताई. हो येईन ना येईन. चल मग आता आज लवकर जावं लागेल वावरात, लवकर होईल तर चांगला होईल निंदन. अरे रजनी, काय झालं का म्हणता? स्वयंपाक झाला का म्हटलं? बनव ना ताट. हो झाला स्वयंपाक, आता बनवते ताट. हे सिटीची वाट पाहत होती. कुठं गेली आहे सिटी? दिसून नाही राहिली ना घरी. अहो ते ट्युशनला गेली आहे ना. बापा ट्युशन तर सायंकाळची राहते ना. हो सायंकाळचीच राहते, पण हे लक्ष्मीना कुठेही जात असेल, आज गावी बिवी जाते का आता माहित नाही. तर सिटी म्हणत होती आमच्या मॅडमनं 8:30 वाजे यायला सांगितलं म्हणून. हो का? येईल ना आता, 9:30 झाले असतील ना. हो 9:30 वाजले. मम्मी पप्पाजी सांगू का, आमच्या मॅडमने ना मला चॉकलेट दिलं. अरे वा सिटी, चॉकलेट मिळाला. कशासाठी चॉकलेट दिलं लक्ष्मीनं? वाढदिवस वगैरे आहे का तिचा? नाही ना मम्मी, वाढदिवस नाही आहे ना. मी ना सगळं होमवर्क करून गेली होती, म्हणून मला चॉकलेट मिळाला. आणि ना मम्मी प्रश्न विचारला तर मी उत्तर पण सांगितले. पांडूला नाही मिळाला ना मम्मी, त्याला चडी मिळाली, चडी. शाबास बेटा शाबास, अशीच अभ्यास करत जा सिटी. हो पप्पाजी. मग मी पण चॉकलेट आणून देईन तुझ्यासाठी. अरे वा, पप्पाजी पण चॉकलेट आणून देतील मला. अहो कशाला चॉकलेट, आताच खाऊन आली ना ते पोरगी चॉकलेट, अजून चॉकलेट आणून देतो म्हणता. काय झालं रजनी? तिची मॅडम चॉकलेट देऊ शकते ना, मी चॉकलेट नाही घेऊन देऊ शकत का? काहीच करा बापा तुम्ही बापले, एक नाही ऐकत. माझे पप्पाजी मला चॉकलेट आणून देतील, माझे पप्पाजी मला चॉकलेट आणून देतील. ओ महाराणी, जेवण बिवण करायचं आहे की नाही? बस चॉकलेटनेच पोट भरायचं आहे. जेवतो ना मम्मी, जेवतो ना. बघ किती खुश झाली पोरगी चॉकलेटचं नाव घेतानीच. काऊन नाही खुश होईल हो, तिला चॉकलेटच आवडतात ना. चला जेवण करायला बसा बरं, मग मलाही वेळ होईल जायला. हो लाव ताटला. कोणता कुठं गेली? इकडे मागेही नाही आहे, समोरही नाही आहे. गेली कुठं? बाथरूम कडे तर आई गेली आहे. कुठं गेली बाबा? बाबा कोणता? किती वेळचा आवाज मारत आहो, बोलतही नाही ना. कुठं होती? काऊन आईनं सांगितलं नाही का तुम्हाला? अरे आई बाथरूम कडे गेली असेल. कुठं गेली होती? तर घरीच होती का? बोलली नाही ना. घरी तर नव्हती, समोरही नव्हती, मागेही नव्हती. शांतताईच्या इथं गेली होती मी. कशासाठी गेली होती तर? निंदायला नाही येत म्हणून सांगायला गेली होती. काहून नाही जात का निंदायला आज? तू तर म्हणत होती ना जाईन म्हणून. हो जाईन तर म्हटली, पण आता उद्याच्या श्राद्ध आहे तर मग तयारी वगैरे नाही करावं लागत का? आज दिवसभर तर मला कामच होतील. सगळं आयता रेडी करून ठेवावं लागते. मग मी मग असे सकाळीच तर बोललो तुला नको जाऊ म्हणून. हो तुम्ही बोलले, मग आई पण म्हणाल्या, तर मी म्हटलं चावून सांगून देते ताईला. हो मी काय म्हणते, बेबी ताईला फोन करून घ्या ना, श्राद्ध आहे तर या म्हणून. श्राद्धासाठी येते का बाई? तसं नाही हो, आई म्हणत होत्या बाईला फोन करून घेशील म्हणून. लावून घ्या, येतील नाही तर नाही येतील. अरे नाही येत ना, दरवर्षी तर फोन करतो. करता दरवर्षी, पण आता फोन करायला का झाला? आता आईची इच्छा आहे, फोन करा म्हणत होते आई. ठीक आहे लावतो. आणि बाजार आणून घ्या भाजीपाला श्राद्धासाठी. कोणता? तू पण चल सोबत, मी एकटा कसा आणीन? मी पण येऊ का? हो दोघे जण चालले जाऊ, पटपट घेऊन टाकून येऊन जाऊ. आज वडिया बाजाराचाही दिवस आहे. हो पण गहू तांदूळ पाकडायचे होते ना जी. आता एक काम करते, गहू तांदूळ पाकडून घेते, आई वेचून ठेवतील गहू, मग चालले जाऊ बाजाराला. बाजारावरून आल्यानंतर मग मी दळण घेऊन जाईन चक्कीवरती, आणि मग नंतर झाडझूड करून टाकीन होते वगैरे. अहो मी काय म्हणते, तुम्ही तोपर्यंत ना किराणा आणून घ्या. अरे मग आणीन ना सायंकाळी किराणा. बाजारावरून आल्यानंतर मग आणीन मी किराणा. तसे करता का मग? हो आधी आता भूक लागली, जेवायचं बनव.
हो हो बनवते ना. कुठं होते तर आतापर्यंत तुम्ही? हा तिकडे चौकाकडे गेलो होतो. बस चौकातच जायचं समजते तुम्हाला. आता घरी का कर म्हणते? घरी का कामं नाही राहत का? तर का आता स्वयंपाक बनव म्हणते का कामाला? नाही हो, काही नको बनवा, पण घरी राहत जा तुम्ही. फालतू नुसते चौकाकडे जाता हो का? अहो उद्या कशाची भाजी बनवू? कशाची भाजी म्हणजे? वांग्याची. अहो श्राद्धामध्ये नुसती वांग्याचीच भाजी मिळते. तर मग कशाची भाजी बनवशील? कोहडा बनवू म्हणतो. कोहड्याची भाजी. अरे कोणी कोणी कोवड्याची भाजी खायला नाही पाहत ना. हो मी काय म्हणते 5 किलो वांग्याची बनवू भाजी आणि 5 किलो घेऊन टाकू कोहडा. 2-2 भाज्या बनवशील का तिथं? का होते तर? नाही नाही 2-2 भाज्या नाही ते वाया टाकतात नुसते. नाही टाकत ना, आता वाढणारे का आपणच ठराव ना. 2 भाज्या थोड्या थोड्या देऊ म्हणते. ठीक आहे बाबा आता तुझी इच्छा. आणि कोणता भाजीपाला लागते लिहून घेशील ना? नाही तर मग तिथं बाजारात गेल्यावर आठवत नाही आणि मग हा विसरला ना तो विसरला होईल. काय घ्यायचं आहे तर भाजीपाला? वांगे, आलू, कोहडा आणि टमाटर आणि मिरची आणि आला लसूण, बस झालं. अजून कोणता भाजीपाला लागते? कांदे बिंदे आहेत का घरी? हो हो कांदे आहेत घरी. आणि धनिया नाही लागत का? हो सांबार लागेल ना. मग आता विसरली होती की नाही? मग असेच विसरशील तिथं. मग अजी हा आणा ना तो आणा ना मग वेळेवर जा 3 वेळ म्हणजे फुकटातच पेट्रोल गिट्रोल लागत नाही जायला यायला. ठीक आहे बाबा, ठीक आहे, लिहितो. तुम्ही गरम नका हो, जेवण करा. भूक लागली आहे तुम्हाला तर जास्त तापून राहिले. बनव ताट बनव, मी हात धुवून येतो. हो या. हो हो मामाजी देते आई जोड थांबा. आई घे मामाजीचा फोन आहे. बोल बोल स्पीकरवरच आहे. हा हॅलो भाऊ बोल. बाबा बाई तुझ्या वहिनीनं काल फोन केला होता ना श्राद्धासाठी या म्हणून, तर आतापर्यंत घरीच आहे? येत नाही का? नाही भाऊ मी नाही येत, माझ्या नाही जमत. लक्ष्मीला ना नारायणला पाठवत आहो ना. आता बाई तू पण येऊन जा ना सोबत. नाही नाही भाऊ माझ्या नाही जमत, बाया केल्या आहेत. धुरी चालू आहे, येऊन राहिले नाही दोघेही जण. तर लवकर पाठव बाबा. हो आता तिनेही ट्युशन वगैरे घेतलं, आता करत आहे ना, तयारी करत आहे. जेवण खाण झाला, निघतात आता अर्ध्या तासामध्ये. हो ठीक आहे ना बाई. तुझी वहिनी म्हणते फोन लावून पहा म्हणते, काल तर मी लावलो म्हणते, पण लावून पहा म्हणते निघाल्या का नाही निघाल्या म्हणून लावलो फोन. ना अरे भाऊ तुला फोन करायला वेळ नाही मिळत का? आपल्या भाऊजीला केला का फोन तू? बहिणीला फोन केला म्हणजे होऊन जाते का? एवढा बिझी झाला आहेस का? बाई का करते, जेवण करायची फुरसत नाही आहे माणसाजवळ. बापा बापा खूपच बिझी झालास ना. काऊन बाई काही म्हणत होते का भाऊजी? म्हणतील नाही तर का? फोन नाही केला काही नाही. तू किती दिवस झाला फोन नाही केला? तर आता श्राद्धाच्या आई बहिणीनं मलाच फोन करून सांगितलं, तरी म्हटली मी तुमचा फोन लागला नसेल म्हणले. ठीक आहे बाई, आता लावतो मी भाऊजीला फोन, न बोलतो या म्हणतो. हो हो लाव फोन. ठीक आहे मग भाऊ. हो हो झाला का? बंद झाला फोन? हो हो आई झाला पण. नारायण करा ना पटकन तयारी करा ना, जा. आणि जेवण बिवणं लवकर होतील ना, तर येऊन जाल सायंकाळपर्यंत. आई मग मामाजी थांबा थांबा म्हणतील तर? कोण जा म्हणते बेटा, सगळेच जण थांबा म्हणतात, पण आपल्या घरचाही पाहावं लागते ना विचार. लवकर आटोपतील जेवण, आता येऊन जाल. मग उशीर होईल तर नको याल. झाली का लक्ष्मीची तयारी झाली? करत आहे नाही करत आहे. तू कपडे नाही बदलत का? ह्याच कपड्यावर जाते? नाही पॅन्ट शर्ट घालतो ना. आता घाल ना, तर मग तिची तयारी होऊन जाईल लक्ष्मीची ना, तुझी नाही होणार. आता काढलोच होतो कपडे घालायसाठी, तर फोन आला मामाजीचा. तुझ्यासोबत बोलायचं आहे म्हणत होते, म्हणून मग इकडे घेऊन आलो फोन. ठीक आहे तयारी करा ना, जा. मी आता ना वावरात जातो, वेळ झाली आता बाया काढायची. हो हो आई ठीक आहे. बापरे बाप, मोठा महाग भाजीपाला दिसत आहे ना. बोला काकू का पाहिजे? एकदम फ्रेश माल आहे, घ्या. सगळा भाजीपाला ताजा ताजा आहे. कोहडा पाहिजेत होता, तो कोहडा तुमचाच आहे की त्या भाऊचा आहे? आमचीच दुकान आहे सगळी. हो का? का भाव दिले मग कोहडा? कोहडा ना काकू 50 रुपये किलो आहे. अर्धा किलो घ्याल तर 30 मध्ये. बापा 50 रुपये किलो ना अर्धा किलो 30 मध्ये कसा? ठोक मध्ये 50 रुपये किलो आणि अर्धा किलो घ्यायचा आहे तर मग 30 ला. असं घेता अर्धा किलो मग 25 रुपयाला नाही का? नाही काकू, 5 किलो घ्यायचा आहे तर मग काही कमी रेट नाही का? नाही काकू, तुम्ही 5 किलो घ्या की 10 किलो घ्या, काही कमी नाही. श्राद्धासाठी पाहिजे का काकू? हो श्राद्धासाठीच पाहिजेत होता कोहडा. काकू कालपर्यंत ना 40 रुपये किलो कोहडा विकला, 40 रुपये 35 रुपये किलो. आज महाग झाला कोहडा. हे श्राद्ध वगैरे सुरू आहेत ना, त्याच्यामुळे कोहड्याचे मांग वाढले. वांगे घ्या ना काकू मग बढिया. वांग्याची बनवा भाजी. वांगे का 40 रुपये किलो. कोहड्यापेक्षा वांगे परवडतात. वांग्याच्या भाजीला थोडासा रसही जमते. कोणतं वांगेच घेऊन टाक, आता कोवड्याच्या भानगडीमध्ये जाऊ नको. फुलगोबी घेऊन टाकू 1 किलो बढिया. हो फुलगोबी तर महागच असेल. हो फुलगोबी महाग आहे, 80 रुपये किलो आहे फुलगोबी. मग पहा बरं आता 80 रुपये किलो फुलगोबी आहे. काही समजत नाही बाबा कोणता भाजीपाला घ्यावा कोणता नाही. जाऊ दे, वांगे आलू घे. अजी मोठे भाऊ इकडे. मला बोलवले का भाऊ तुम्ही? कोवडा पाहिजे ना तुम्हाला? अटकते वाटते हा भाऊ भाजीपालावाला. कोवडा तर पाहिजे होता भाऊ, पण त्या बाई रेट जास्त सांगून राहिले ना. 50 रुपये किलो म्हणत आहेत कोवडा. ते कोण लागली सांगायला?
बापा एकच दुकान आहे म्हणते ना? नाही नाही, हे माझी दुकान आहे. निवडा ना काकू, वांगे निवडा ना, ताजे ताजे आहेत, निवडा निवडा. अरे कोणता? इकडे ये परत. का ना, हे वांगे निवडत होती आता. नाही इकडे ये तू. हो येते येते. बाजारामध्ये खूप गोंगाट आहे, आवाज नाही येत का म्हणत आहे? अरे हा कोवडावाला भाऊ म्हणते कोवडा पाहिजे का म्हणते. हो पण महाग आहे ना कोवडा. 50 रुपये किलो म्हणलं ना तिने. अरे तिच्या दुकानच नाही आहे हा. काही सांगता. आताच विचारले तर म्हणे ना आमचंच दुकान आहे म्हणून. आताच दुकानवाला म्हणे ना की पूर्ण दुकान नाही आहे हा म्हणून, माझा वेगळा दुकान आहे म्हणून. हो जी भाऊ, हा ना त्या बाईच्या दुकान एक नव्हे का? नाही बाई, माझा वेगळा दुकान आहे. हो हा दुकानाला भाऊ तर अटकते ना. हा अटको बोलते. का भाव लावाल म्हटलं कोवडा? किती न्यायचा आहे बाई? हो काकू, का तो कोवडा घेता माहित नाही. वांगे घ्या ना वांगे. तू चुप रे. माझ्या दुकानात आले ना गिऱ्हाईक, सगळ्यांना असेच सांगते माझं दुकान आहे म्हणून. हे टकल्या वाण्याचा पहिले चांगला ना बोलायला शिकून जा. आला मोठा लावला तिथं दुकान. धड बोलता तर नाहीये, बसला भाजीपाला विकायला. हो गुड्डीचे बाबा, ते बाई त्या भाऊला का म्हणते? काही ना बाई बोलून राहिली. काढू का तिची वरात? नाही कोणता, जाऊ दे. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला भाजीपाला घ्यायला आलो आपण, भाजीपाला घेऊन जाऊ. त्यांच्या असेल काही जवळ दुकान आहे, काही असेल त्यांचा मॅटर. फालतू त्यांच्या लपड्यामध्ये पडू नको. हो भाऊ सांगा, का भावला असेल कोवडा? हो सांगा जी भाऊ, 5 किलो घ्यायचा आहे कोवडा. 40 रुपये किलो. ठोक मध्ये 40 रुपये किलो लावून देतो. कसा कोणता घेऊन का? 40 रुपये किलो म्हणून राहिला. तिकडे विचारला तर 50 रुपये किलो म्हणत होते. कोणीच तयार नाही झाले 40 रुपये किलो द्यायला. हो परवडते ना, 40 रुपये किलो म्हणते नाही का? 4 पंचे 20, 200 रुपयाचा होईल. हे तोतड्या 40 रुपये किलो विकून राहिला का कोवडा? तुझी माय बोंबलेल ना. तू चुप रे. मी माझ्या गिऱ्हाईक मी किती रुपये किलो विकू? चुप रे तू. काहीच कर, विक नाही काही कर. तुझी माय येईल ना बोंबलेल तेव्हा समजेल तुला. हो बाई, तो भाव देत आहे 40 रुपये किलो, तर काऊन नाही म्हणते? तुझ्या तर दुकान नाही आहे ना. हो काकू, माझा दुकान नाही आहे, पण आमच्या गावचाच आहे हा. त्याची आई म्हणते पाहिजे म्हणते, हा रेट कमी जास्त करते म्हणते, तर लक्ष ठेवशील म्हणते. म्हणून मी सांगतो कोणत्याही मालाचा भाव याचा ना मी सांगतो. म्हणजे मला समजत नाही का किती रुपये किलो विकायचा ना किती नाही म्हणून. घ्या जी भाऊ घ्या. कोणता जाऊ दे ना, घे ना कोवडा घे. हे बघ बाई, आम्हाला अजून भाजीपाला घ्यायचा आहे. वांगे, टमाटर, आलू, मिरची सगळं घ्यायचंच आहे. आणि कोवडा घ्यायचा आहे, तर घेऊ दे आम्हाला. चुपचाप आहे तू आपल्या दुकानात. घ्या ना बाबा काकू, कोणत्याही दुकानातून घ्या. मी कशाला काही म्हणणार आहो. नाही घेतो ना, तुझ्याच दुकानातून घेतो. आता कोवडा घेऊन झाला की घेतो. वांगे घेतो. वांगे आता 5 किलो घ्यायचे आहेत. का भाव लावशील मग 5 किलो वांगे घेऊन? तर काकू 40 रुपये किलो सांगितले ना. 40 रुपये किलो तर आहेत म्हणा चिल्लरमध्ये, पण आता ठोक 5 किलो घेतात ना, तर काहीतरी कमी करावं लागेल. आणि टमाटर का भाव? काकू टमाटर पण 40 रुपये किलोच आहेत. का गोष्ट करून राहिली नाही? आता मागच्याच हप्त्यामध्ये 30 रुपये किलो घेऊन आणला आमच्या इथं बाजारातूनच. हो ना बाई, मागच्या हप्त्यामध्ये 30 रुपये किलो होता टमाटर. आता वाढला ना रेट, सांगून राहिली ना मी. कालपासून रेट वाढला मालाचा. हे बघ बाई, 3 किलो टमाटर घ्यायचे आहेत, आणि 5 किलो वांगे, आणि 1 पाव हिरवी मिरची घ्यायची आहे, आणि आलू घ्यायचे आहेत 2 किलो. तर बरोबर रेट लाव. वांगे 30 रुपये किलो आणि टमाटरही 30 रुपये किलो लाव. नाही बाई, माझी खरेदीच आहे 30 रुपये किलो. आणि खरेदीच्या याच्यामध्ये विकीन तर कोणता अर्थ मग धंदा करण्याचा? आता एका वेळेस 5 किलो घेतात तर ठीक आहे, 35 रुपये किलो लावून देतो. ठीक आहे 35 रुपये किलो म्हणते ना, घेऊन टाक कोणता. अहो तुम्ही चुप राहा ना थोड्या वेळ. मी भाव करत होते ना, तुम्हाला आधीच सांगितले मी भाव करत असताना बोलायला नको म्हणून. अरे जाऊ दे ना, ते 2 पैसे कमवण्यासाठीच बसतात ना, जाऊ दे. बाबा मोज म्हणा ना कोवडा. उभेच आहे इथं कसे तर. भाऊ कोवडा मोजा 5 किलो द्या. भाऊ तो सगळा कोवडा आहे ना, तो 5 किलोचाच आहे. थोडासा जास्त आहे पण कमी नाही. उचलून घ्या तोच. अरे वा, मोजलाच आहे ना यांच्या कोवडा तर. नाही आमच्या डोळ्यासमोर मोजा तुम्ही. तसा मोजला आहे ना, असा आहे तसा आहे. आमच्याजवळ सांगा नको. का बाई विश्वास नाही आहे का तुम्हाला? अरे जास्तच आहे म्हणते ना, तूही ना कोणता. मग जास्त भरेल तर का जास्त पैसे देशील का? धरा थैला पकड, मी कोवडा भरतो.